एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक गल्ली होती. त्या गल्लीमध्ये मातीची घरे होती. या घरात भरपूर उंदीर राहत होते. ते उंदीर इकडून तिकडे सतत उड्या मारत असत. गणेशोत्सवाच्या सणाला त्या गल्लीतील माणसे उंदरांना लाडू खायला घालत असत. त्यामुळे भीती म्हणजे काय हे त्या उंदरांना माहीतच नव्हते. या दरम्यान एके दिवशी तेथे एक मांजर आले. इतक्या साऱ्या उंदरांना पाहून मांजरीने त्या गल्लीतच मुक्काम ठोकला. उंदीर होते बिचारे भोळे आणि मांजर होती लबाड. उंदीर जेव्हा कधी काही खाण्यामध्ये मग्न असत तेव्हा मांजर गुपचूप लपत छपत दबक्या पावलांनी येत असे. एका उंदराला तोंडात धरून पळत असे आणि त्याला खात असे. दिवसेंदिवस त्या गल्लीतील उंदरांची संख्या कमी होऊ लागली. उंदरांना चिंता वाटू लागली. मांजर लपत छपत कोणत्या दिशेने कधी येत असे आणि चित्त्याप्रमाणे झडप मारत असे याचा उंदरांना पत्ताही लागत नसे. बिचारे उंदीर मांजरीला पाहून पळत असत. पण एखादा तरी उंदीर मांजरीच्या कचाट्यात सापडतच असे. मांजरीच्या तडाख्यातून आपण कसे वाचावे यावर चर्चा करण्यासाठी उंदरांनी एक सभा भरवली. त्या सभेमध्ये सर्व उंदीर एकत्र जमले आणि मांजरीपासून जीव वाचवण्याच्या उपायाबाबत विचार करू लागले. एका उंदराने उपाय सुचवला. मांजरीच्या चारही पायांना घुंगरू बांधले तर कसं होईल? त्यावर दुसरा उंदीर म्हणाला, पण मांजर इतक्या दबक्या पावलाने चालते की तिच्या चारही पायांना घुंगरू बांधलेले असले तरी त्यापैकी एकही घुंगरू वाजणार नाही. इतक्यात आणखी एक उंदीर म्हणाला, मांजरीच्या पायात घुंगरू बांधण्याऐवजी तिच्या गळ्यात घंटा बांधली तर? मांजर चालताना इकडे तिकडे पाहिल तर तिची मान हलेल, तेव्हा लगेच घंटा वाजेल. टन टन टन. घंटा वाजतात आपण लगेच पळून जाऊ आणि पटकन बिळात लपून बसू. सर्व उंदरांना ही सूचना खूपच पसंत पडली. सर्व उंदीर मान हलवत एका स्वरात म्हणाले, अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. सर्व उंदीर बोलायचे थांबले. मग एक म्हातारा उंदीर हळू आवाजात म्हणाला, अरे पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? या म्हाताऱ्या उंदराचा प्रश्न ऐकून सर्व उंदरांची बोलतीच बंद झाली. झाडे हसली खदखदून, वारा थांबला गडबडून. झाडे हसली खदखदून, वारा थांबला गडबडून. निवला जरा धडपडून आभाळ गेले ते बुडून. निवला जरा धडपडून आभाळ गेले ते बुडून. भलतच घडतंय काही आज विसरून सारे रीतिरिवाज. भलतच घडतंय काही आज विसरून सारे रीतिरिवाज. आगळाच झालाय सगळा साथ, भलतच घडतंय काही आज. आगळाच झालाय सगळा साथ, भलतच घडतंय काही आज. एक भला दांडगा वाघ
आला त्याला कोल्ह्याचा राग, एक भला दांडगा वाघ. आला त्याला कोल्ह्याचा राग, अहो गुरगुरण्याचे सोडून त्याने शब्दात भरला था. गुरगुरण्याचे सोडून त्याने शब्दात भरला था. मग कोल्हा काहीतरी पुटपुटला, लांडगाही काही कुजबुजला. कोल्हा काहीतरी पुटपुटला, लांडगाही काही कुजबुजला. जंगलामधला हरेक प्राणी माणसासारखाच बडबडला. जंगलामधला हरेक प्राणी माणसासारखाच बडबडला. सारे सारे शब्दांमधून सांगू लागले आपली व्यथा. सारे सारे शब्दांमधून सांगू लागले आपली व्यथा. बोलविता धनितयांचा इसापाच्या कथा. बोलविता धनितयांचा इसापाच्या कथा. बोलविता धनितयांचा इसापाच्या कथा. बोलविता धनितयांचा इसापाच्या कथा.